हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे रीनीट 2026 फिजिक्सचे सोल्युशन. चला आपण वन बाय वन सगळे क्वेश्चन्स बघूया. तर पहिले हा क्वेश्चन आपण सगळ्यात शेवटी घेऊया, नंतर आता पहिले हा क्वेश्चन बघूया. तर क्वेश्चन दिलेला आहे द मेन फ्री पाथ, हा क्वेश्चन आहे. द मेन फ्री path of a molecule in an ideal gas A is half that of another ideal gas B. म्हणजे काय, लॅम्बडा A इज इक्वल्स टू लॅम्बडा B डिवायडेड बाय 2 हे रिलेशन दिलेले आहे. चला हे रिलेशन इथे लिहिले मी. द डायमीटर ऑफ द स्पेरिकल मॉलिक्यूल ऑफ गॅस A इज ट्वाइस द डायमीटर ऑफ द मॉलिक्यूल ऑफ B. म्हणजे डायमीटर ऑफ A इज इक्वल्स टू ट्वाइस द डायमीटर ऑफ B, हे पण रिलेशन दिले. आणि दॅट्स इट. अजून काय दिले, इफ नंबर ऑफ डेन्सिटीज ऑफ दिस गॅसेस A अँड B आर, तर Na अँड Nb हे दिलेले आहे. म्हणजे नंबर ऑफ डेन्सिटी दिली Na अँड Nb रिस्पेक्टिव्हली, देन द करेक्ट रिलेशन, करेक्ट ऑप्शन इज. मग आता कसं करणार आपण इथे, तर बघा आपल्याला लॅम्बडाचा फॉर्म्युला माहिती आहे मेन फ्री पाथचा. दॅट्स इट. सगळ्यात पहिले आपण लॅम्बडा A काढणार, ज्याच्यामध्ये इथं DA लिहिणार, जिथं D आहे तिथं DA लिहिणार, N डॅशच्या ठिकाणी आपण Na लिहिणार. नेक्स्ट लॅम्बडा B काढणार, ओके, DBच्या ठिकाणी हे डीच्या ठिकाणी DB लिहिणार आणि N डॅशच्या ठिकाणी NB लिहिणार. दॅट्स इट. फायनली आपण लॅम्बडा A अपॉन लॅम्बडा B करणार, काही गोष्टी याच्यातून कट होणार आणि इथे जे DA येत होतं त्याला मी 2DB लिहिणार, म्हणजे ते 4DB होऊन जाईल. अँड फायनली लॅम्बडा A ला, इथे लॅम्बडा A जे होतं त्याला मी लॅम्बडा B अपॉन 2 ठेवून हा क्वेश्चन इथे सॉल्व्ह करणार. फायनली मला हे आन्सर येऊन जाणार. तुम्ही हे क्वेश्चन ट्राय करू शकता, वी विल गेट दिस आन्सर. नाव पुढचा क्वेश्चन चेक करूया. Two identical inductors are connected in two different configuration P and Q. Okay, where a time varying current IT is flowing as shown in the figure. The induced EMF between point A and B is A and B for configuration P and P is EP. म्हणजे ह्या कॉन्फिगरेशनसाठी A आणि B पॉईंटसाठी EP इंड्युस्ड EMF होत आहे, हे क्वेश्चन दिलं आहे. आणि नेक्स्ट फॉर अँड दॅट ऑफ फॉर कॉन्फिगरेशन Q इज EQ. हे Q आहे आणि ह्या कॉम्बिनेशनसाठी EQ दिलेले आहे. अच्छा, हे E असं कॅपिटल आहे तर EQ काही हरकत नाही. ओके, द रेशो ऑफ EP अपॉन EQ इज EP अपॉन EQ इज. अच्छा, या दोघांच्या अक्रॉसमध्ये किती EMF इंड्यूस होणार? EMF इंड्यूसचा एकच फॉर्म्युला, E इक्वल्स टू LdI/dt मायनस LdI/dt. ओके, तर इथे तर एकच इंडक्टर आहे, तर मग इथे डायरेक्ट पहिल्याचा आन्सर येऊन जाईल. इथे दोन इंडक्टर आहेत आणि कोइफिशियंट ऑफ कपलिंग बद्दल काही बोललेलं नाही, तर सिंपल हा L आहे आणि हा L आहे, बिकॉज टू आयडेंटिकल इंडक्टर्स आर कनेक्टेड. हे दोन्ही इंडक्टर कसे आयडेंटिकल आहे, म्हणजे L इक्विव्हॅलेंट किती असेल, L/2 असेल सर, कारण की आयडेंटिकल आहे. मग इथे सेकंड फिगरमध्ये यांचा L इक्विव्हॅलेंट आला आपला L/2, मग इथं EQ किती होऊन जाईल, तुम्ही म्हणणार सर मायनस L डिवायडेड बाय 2 DI/dt. हे कसं काय आलं मायनस L, बिकॉज बेसिक फॉर्म्युला काय, बेसिक फॉर्म्युला A इक्वल्स टू मायनस L DI/dt. इथं L काय, L इफेक्टिव्ह असणार ना, L इफेक्टिव्ह असणार इथे, मग L इफेक्टिव्ह इथे काय येणार L DI/dt. फायनली EP आपण EQ केलं तर फायनली आपला आन्सर किती होऊन जाईल 2. तर दिस विल बी युअर आन्सर. नेक्स्ट, आता इथे विचारले फॉर साऊंड वेव्ह इफ नंबर ऑफ नोड्स फॉर द फिफ्थ हार्मोनिक ऑफ अन ओपन एंडेड पाईप इज N. ओके, ओपन एंडेड पाईपसाठी फिफ्थ हार्मोनिकसाठी नंबर ऑफ नोड किती N आहे, अँड दॅट फॉर द नाइन्थ हार्मोनिक फॉर द सेम पाईप विथ वन ऑफ इट्स एंड क्लोज, म्हणजे क्लोज एंडसाठी किती आहे M आहे. द रेशो ऑफ N आणि M इज. बघा आपण इथे आता हे करूया, बेसिक हा ओपन एंड पॉईंट घेतला मी. ओके, फर्स्ट हार्मोनिकसाठी किती नोड आलेत 1, सेकंड हार्मोनिकसाठी किती नोड आलेत 2, लाईक दॅट फिफ्थ हार्मोनिकसाठी किती नोड येतील 5. बरोबर आहे का, फिफ्थ हार्मोनिकसाठी 5 नोड येऊन जाईल, कारण की याच्यात ऑल टाईप्सच्या फ्रिक्वेन्सीज अवेलेबल असतात ओपन एंडमध्ये. क्लोज एंडमध्ये काय असते बघा, इथे फर्स्ट हार्मोनिकसाठी किती नोड येतात 1. इथं सेकंड हार्मोनिक येऊ शकते का, नाही, ओनली ऑड हार्मोनिक्स असतात. मग इथं थर्ड हार्मोनिकसाठी किती नोड आले सर 2 आले. मग मला सांगा फिफ्थ हार्मोनिकसाठी किती येऊन जाईल सर, 1 2 3 येतात सर. ओके, लाईक दॅट सेवन्थ हार्मोनिकसाठी किती येऊन जाईल सर 4 येतात सर, आणि नाइन्थ हार्मोनिकसाठी किती येतील सर 5 येईल. मग इथे पण 5 आले आणि इथं पण 5 आले, तर फायनल आन्सर काय आलेला सर 1 येऊन जाईल सर, हे आपला आन्सर. नेक्स्ट बघा, आता हा कन्सिडर लॉंग सोलेनॉइड ऑफ लेंथ L A अँड रेडियस R. इफ N इज अ स्मॉल नंबर ऑफ टर्न्स, इफ N इज द नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, स्मॉल n दिलेला आहे बरं का, per unit length, and mu naught is the permeability of free space. The inductance of the solenoid is basically n phi is directly proportional to the n phi proportionality constant साठी इंडक्टन्स घेणार L काय तुमचं इंडक्टर L इक्वल्स टू काय येणार मग n phi by I. phi ला काय लिहिणार BA.
ओके. एल इक्वल्स टू एन, कॅपिटल एन आहे हा टोटल नंबर ऑफ टर्न्स आहे. एन ए किती आहे, पाय आर स्क्वेअर. सोलेनॉइड दिला आहे तुम्हाला, सोलेनॉइड तुम्हाला सगळ्यांना शेप माहिती आहे, त्याचा हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन पाय आर स्क्वेअर होऊन जाईल. आणि मॅग्नेटिक फील्ड ॲट सोलेनॉइड सेंटरला किती असते, म्यू नॉट एन आय असते. पण हा एन कोणता आहे, हा एन आहे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. हा एन कोणता असतो, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ओके. आणि हा कोणता आहे, हा टोटल आहे. ह्या स्मॉल कॅपिटल एन आणि स्मॉल एन मध्ये हे रिलेशन असतं, जे की आपण क्लासमध्ये भरपूर वेळेस बघितलेलं असतं. दॅट्स इट. तुम्ही आता इथे ह्या स्मॉल एनला एन इंटू एल लिहा, ए एन लिहा, आणि फायनली हे आन्सर लिहा. आणि जरी एन असेल माहिती, तुम्हाला हा फॉर्म्युला क्लासमध्ये दरवेळेस शिकवला जातो, पण इथे एन हा कॅपिटल दिलेला असतो आपल्याकडे, पण तुम्हाला इथं स्मॉल एन सोबत रिलेशन काढायचं. तर बस स्मॉल एन, कॅपिटल एन इक्वल्स टू स्मॉल एन इंटू एल, ह्या एनची व्हॅल्यू एन स्क्वेअर एल स्क्वेअर करा, स्टील तुम्हाला हेच आन्सर भेटेल. ओके. चला नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट हा क्वेश्चन चेक करा. हा थोडासा इम्पॉर्टंट वाला क्वेश्चन आहे, थोडा हार्ड पण आहे, बट इतकाही म्हणजे काही कॉन्सेप्ट नाही. तो क्वेश्चन दिलाय, कन्सिडर अ पार्टिकल मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन हुज पोझिशन ॲज अ फंक्शन ऑफ टाइम इज गिवन बाय. ओके. हे फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला, एस ऑफ टी हे फंक्शन दिलेले आहे. ओके. नाव वेअर अल्फा दिलाय, बीटा दिलाय, गामा दिलाय, द ॲव्हरेज स्पीड. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, आपण मोशन इन 1D मध्ये हा मोस्ट ऑफ द टाइम केलेला क्वेश्चन आहे. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटची कॉन्सेप्ट असते त्याच्यामध्ये. जेव्हा फंक्शन दिलं असतं, तर जेव्हा जेव्हा डिस्टन्स काढायला विचारलं जातं, तेव्हा हे चेक करावं लागतं की पार्टिकल कुठं झिरो होतोय का नाही होतोय. ओके. जर कुठं झिरो होत असेल तर पहिले कुठं किती टायमिंगला झिरो होतो ते काढावं लागतं, आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागतं. का प्रॉब्लेम आपल्याला, ॲव्हरेज स्पीड विचारलेले व्हेलोसिटीने. ॲव्हरेज स्पीडसाठी काय असणार आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम असेल. पण आता टोटल डिस्टन्स कसं काढणार, सगळ्यात पहिले आता हे जे फंक्शन आहे, ह्या फंक्शनचं 0 to 6 पर्यंतचे सगळे डिस्प्लेसमेंट काढ, सगळे आन्सर्स काढा, म्हणजे पोझिशन वेक्टर काढा. ते एक ऑप्शन आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही केलं तरी चालेल. तर एक ऑप्शन काय की इथे हे जे फंक्शन आहे, इथे टीची व्हॅल्यू एकदा 0 ठेवा, टीची व्हॅल्यू 1 ठेवा, टीची व्हॅल्यू 2 ठेवा, सॉरी टीची व्हॅल्यू टीची व्हॅल्यू 0 ठेवा या फंक्शनमध्ये, टीची व्हॅल्यू 1 ठेवा, टीची व्हॅल्यू 2 ठेवा, अशी टीची व्हॅल्यू 6 पर्यंत जा. याचं काहीतरी आन्सर येईल, याचं काहीतरी आन्सर येईल. या सगळ्यांचे ग्राफ ड्रॉ करा, आणि त्या ग्राफवरून काहीतरी डिस्टन्स काढा. आलेल्या डिस्टन्सला टाईमने डिवाइड करा, तुम्हाला ॲव्हरेज व्हेलोसिटी. हे एक ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन काय, तुम्ही तसं करून बघा एकदा, तरी तुम्हाला आन्सर. सेकंड ऑप्शन काय, हा फंक्शन दिले ना, या फंक्शनचा 0 वेळेस जेव्हा टाईम 0 होता त्यावेळेस याचं डिस्प्लेसमेंट किती होतं. तर बघा इथं मी टीची व्हॅल्यू 0 ठेवली, तर आणि गामाची व्हॅल्यू किती 5 आहे. तर 0 टाईम असताना, टाईम 0 असताना इनिशियली पार्टिकल कुठे आहे, तर 5 मीटरवर, +5 आले. नेक्स्ट आता मी या फंक्शनचं काय घेतलं, व्हेलोसिटी घेतली. व्हेलोसिटी घेतली तर मला हे याचं डिफरन्सिएशन केल्यावर मला काय आन्सर येईल, हे आन्सर येऊन जाईल नाव. मग आता मला हे चेक करायचं व्हेलोसिटी कुठं 0 होती. मग तर व्हीची व्हॅल्यू मी 0 ठेवली या फंक्शनमध्ये, बरोबर आहे का. हे जे इथं व्हेलोसिटी घेतली त्याचं आन्सर आलं, इथं व्हीची व्हॅल्यू 0 ठेवली, इथून टीची व्हॅल्यू किती आली, 3 सेकंद आली. म्हणजे 3 सेकंदाला पार्टिकल काय होतोय, 0 होतं. मग 3 सेकंदाला डिस्प्लेसमेंट किती झालं असेल ते काढा. म्हणजे ह्या फंक्शनमध्ये 3 टाईमची व्हॅल्यू 3 ठेवा, तर ते आन्सर किती होऊन जाईल, -4. ओके. आणि लास्ट टाइम फायनली पार्टिकल कुठे गेला, एस इक्वल्स टू 6 वर गेलेला, 6 म्हणजे 6 सेकंदाला. तर पार्टिकल परत 6 सेकंदाला 5 मीटरवरच गेलेलं आहे. मग आता याचा ग्राफ ड्रॉ करायचा. ग्राफ काय सांगतो बघा आता सगळ्यांनी. इनिशियली पार्टिकल 5 x इक्वल्स टू पाय वर होतं, म्हणजे 5 मीटरवर होता. नेक्स्ट पार्टिकल 3 सेकंदानंतर पार्टिकल -4 वर गेलेला आहे. 3 सेकंदानंतर म्हणजे पार्टिकल जो आहे तो असा इथून निघून इथं पोहोचलेला आहे. ओके. हे -4, आणि फायनली पार्टिकल इथून परत इथंच आलेला आहे. मग आता इथून इथपर्यंत किती डिस्टन्स झालं ते काढायचं. बघा मी ग्राफ काढून दिलं आहे. ओके. पहिले इनिशियली पार्टिकल इथं होता, इथून पार्टिकल गेला इथपर्यंत, हे किती सेकंद गेला, 3 सेकंदात. नंतर परत पार्टिकल इथं आला. टोटल डिस्टन्स किती झाला असेल, तर म्हणणार सर हे 5, हे 4, 5 आणि 4 9, परत 9, किती झालं टोटल 18. आणि टोटल डिस्टन्स आल्यावर टोटल टाइम दिलेला आहे 6 सेकंद. फायनल आन्सर 3 मीटर पर सेकंड. नेक्स्ट हा क्वेश्चन चेक करूया. बघा इथे एक सरळ रिॲक्शन दिलेली, याच्यात काय हार्ड नाही. तुम्हाला फक्त इथं क्यू काढायचं, पण जे क्यूचं आन्सर आलेलं असेल ते AMU मध्ये आलेलं असेल, ॲटॉमिक मास युनिटमध्ये. त्याला जर तुम्ही 931 पॉईंटनी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक एनर्जी होऊन जाते. बस दॅट्स इट. काहीच नाही करायचं आहे तुम्हाला.
हे यू तुम्हाला दिलेले आहे, हे टी एच दिले, एच ई दिलेले आहे. ओके, तुम्हाला क्यू काढायचं. हे दोन्ही तुम्ही काय करणार, इकडे पाठवून देणार, हे येणार, याच्यातून हे मायनस करणार आणि दॅट्स इट, तुम्हाला आन्सर येऊन जाईल, जे की आन्सर 3726 म्हणजे इथं आन्सर आलं पाहिजे हे. मी याला टिक करून देतो, सो आपल्याला काही कन्फ्युजन येतं का म्हणून. नेक्स्ट हा क्वेश्चन चेक करा. अ बीम ऑफ लाईट फॉल्स ऑन अ मेटल सरफेस सच दॅट फोटो इलेक्ट्रॉन्स आर जनरेटेड. पॉवर ऑफ द लाईट सोर्स स्टार्ट्स टू डिक्रीज. पॉवर काय करायला सांगितली, डिक्रीज करायला सांगितली. बरं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सगळ्यांना आठवत असेल माझ्या मते, की आपण एक सरफेस घ्यायचो आणि याच्यावर काहीतरी लाईट इन्सिडेंट करायचो. ओके, मी असं इथे एक सरफेस घेतो आता. एक सेकंड. मी इथे एक असं सरफेस घेतला, याच्यावर लाईट इन्सिडेंट केलेली. ओके, आणि आता काय कॉन्सेप्ट आहे, ह्या लाईटची त्यांनी काय सांगितली, पॉवर जो काही इथं बल्ब असेल, जो काही बल्ब असेल त्याची पॉवर काय केली, कमी केली. आता पॉवर कोणाच्या रिलेटेड असते, तर ऑलवेज रिमेंबर, तुम्हाला इंटेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. पॉवर जर कमी केली तर डेफिनेटली तुमची इंटेन्सिटी कमी होणार आहे. आणि इंटेन्सिटी कमी काय झाली तर काय होणार, नंबर ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट. इंटेन्सिटी कशी कमी होत असते, तो बल्बला समोर मागं करून किंवा त्याची पॉवर कमी करून. तर जर त्याला पॉवर कमी केली तर नंबर ऑफ फोटॉन्सच कमी येतील. नंबर ऑफ फोटॉन्स येणारे कमी असतील तर जनरेट होणारे इलेक्ट्रॉन्स पण कसे असतील, कमी असतील. ओके, हे जर कमी असेल तर फोटो इलेक्ट्रिक करंट कसा असेल, पीएसी सुद्धा कमी असेल. म्हणजे पॉवर डिक्रीज जशी होईल तसं पीएसी कमी कमी व्हायला सुरुवात होईल. नाव कॉन्सेप्ट इज स्टॉपिंग पोटेन्शियल. मला सांगा स्टॉपिंग पोटेन्शियल कशावर असतं, तर इथे तुमचं मटेरियल आहे, इथून तुमची एनर्जी आली, इथून तुमचा एक इलेक्ट्रॉन बाहेर निघला. ओके, तर बाहेर निघायला सपोज याला बाहेर निघायला याला बाहेर निघायला काही एनर्जी लागेल आणि रिमेनिंग एनर्जी याची कशीच असते, कायनेटिक एनर्जी. मग याला थांबवण्यासाठी जे व्होल्टेज लावलं जातं त्याला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणणार आपण. मग हे स्टॉपिंग पोटेन्शियल कशावर डिपेंड, तर स्टॉपिंग पोटेन्शियल डिपेंड आहे तुमच्या कायनेटिक एनर्जीवर. ओके, तर आता मला सांगा तुमची सोर्सची पॉवर कमी जास्त करण्यात आलेली, मग पॉवर कमी जास्त केली पण त्याची एनर्जी काही कमी जास्त होणार आहे का, तर नाही, एनर्जीवर काही इफेक्ट पडणार नाही. का नाही पडणार, कारण की एनर्जीचा सिंपल फॉर्म्युला आहे फोटॉनच्या एनर्जीचा, hc/λ किंवा h/f आहे. इथे तुम्ही कन्फ्युजन करू शकता, काय की एनर्जी इक्वल्स टू पॉवर इंटू टाइम घेऊ शकता. ओके, पण ते रिलेशन इथं वर्क होत नाही. का नाही वर्क होऊ शकत, कारण की इथं एनर्जीचे मोजून फोटॉन एनर्जी दोनच फॉर्म्युले hc/λ किंवा h/f आहे. ओके, तर हे कन्फ्युजन होता कामा नये. म्हणजे तुमची एनर्जी ऑफ फोटॉन कोणावर डिपेंड आहे, एक तर लॅम्बडावर किंवा एफवर. ओके, कॉन्सेप्ट कळाली असेल. तर मग आता मला सांगा स्टॉपिंग पोटेन्शियल चेंज होईल का, नाही सर स्टॉपिंग पोटेन्शियल चेंज होणार. हा, फक्त काय चेंज होईल, तुमचा फोटो इलेक्ट्रिक करंट कमी चेंज होईल. मग स्टॉपिंग पोटेन्शियल कॉन्स्टंट राहील आणि करंट हळूहळू कमी होऊन जाईल. सो दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट हा क्वेश्चन सोपा आहे. 3 आयडेंटिकल कॅपॅसिटर. बघा कॅपॅसिटर आयडेंटिकल आहे, सी घेतले मी. each of the capacitance C, प्रत्येकाची व्हॅल्यू C आर कनेक्टेड टू अ बॅटरी व्होल्टेज V ला कनेक्ट आहे, इथं V लिहायचं राहिलं, ठीक आहे. ॲज शोन इन द फिगर, इफ द एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर P, अच्छा याला P म्हणलेलं आहे त्यांनी. ओके, अँड टोटल एनर्जी स्टोर्ड इन द सिस्टम, ह्या पूर्णमध्ये एनर्जी स्टोर्ड याला UT म्हणलेलं आहे. ओके, द रेशो ऑफ UP/UT, ठीक आहे, काय हरकत नाही. सगळ्यात पहिले आपण काय करू, टोटल एनर्जी काढू. तर हे सगळे कॅपॅसिटर कसे कनेक्ट आहे, हे दोन सिरीजमध्ये, हे दोन हे एक पॅरलमध्ये. यांचं सिरीज कॉम्बिनेशन किती येणार, C/2. हे याला पॅरलमध्ये, तर फायनल आन्सर किती होऊन जाईल, 3C/2. इथं V येऊन जाईल आणि याचा एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला लावणार आपण, हाफ CV². बघा आता इथं हाफ जशाल तसं, V² तर Vचे आणि Cची व्हॅल्यू किती, 3C/2. तर UT आलं माझं 3CV²/4. नाव आता आपल्याला मेन याच्या अक्रॉसमध्ये एनर्जी स्टोअर काढायची सगळ्यात पहिले. आता मला सांगा हा पॅरलमध्ये आणि हे दोन्ही पण पॅरल, म्हणजे याच्या अक्रॉसमध्ये V व्होल्टेज येणार आणि याच्या पण अक्रॉसमध्ये Vच व्होल्टेज येणार ना. मग इथं टोटल व्होल्टेज V आलंय, तर याच्या अक्रॉसमध्ये किती जाईल सर, V/2 जाईल, कारण की आयडेंटिकल आहे. मग याच्या अक्रॉसमधलं व्होल्टेज V/2 ठेवलं तर हाफ C जशाल तसं आणि V/2चा स्क्वेअर जर केलं तर V²/4, हे 4 × 2 8 आणि दॅट्स इट. आपण तुम्ही जर याला रिलेशन केलं तर UP = फायनली 1/6. तर हे झाला आपला आन्सर. आय होप सो पूर्ण क्वेश्चन जमला असेल. नेक्स्ट व्हेंचुरोमीटरचा क्वेश्चन आहे. बघा तुम्हाला काय दिले, P अँड Q. मी डायरेक्ट क्वेश्चन आता वाचून टाकतो. P अँड Qचा P- Qचं डिफरन्स ऑफ वॉटर बिटवीन P अँड Q इज 15 मीटर, हे दिलेलं आहे. म्हणजे प्रेशर ॲट P मायनस प्रेशर ॲट Q याची व्हॅल्यू 15 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिलेली. ओके, एरिया Pचा एरिया दिलेला आहे,
आणि क्यूचा पण एरिया दिला. पीचा एरिया 40 आहे, क्यूचा एरिया 20 दिला. तर तुम्हाला विचारलं काय, द रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर. सर रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर काय, आपण एक तर V1 काढायचो किंवा A1 काढायचो. तर क्यू काढायला विचारलंय आणि क्यूच तुमचा AV असतो. ओके, फ्लो ऑफ वॉटर, रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर. तर मग बेसिकली आपण हे करत असतो, A1 V1 इक्वल्स टू A2 V2. इथून तुम्ही V2चा रिलेशन काढला. ओके, जे की 2V1 आलं. नाव तुम्ही आता इथे बर्नौलीज प्रिन्सिपल लावा. कुठे, एक P पॉईंटवर लावा आणि Q पॉईंटवर लावा. तर P पॉईंटचा P हाफ रो V स्क्वेअर, Q पॉईंटचं इक्वल्स टू Q पॉईंटचं Q हाफ रो V2 स्क्वेअर. क्यूला इकडे घेऊन आले, P मायनस Q झालं, इथे V2 स्क्वेअर. फायनली तुम्ही सगळं सॉल्व्ह केल्यावर इथं V1 ची व्हॅल्यू V1. पण तुम्हाला V1 विचारलंय का, नाही, तुम्हाला फ्लो रेट विचारला, Q विचारलं. आता V1 आलं म्हणल्यावर तुम्ही A1 इंटू V1 करा. अच्छा, काय कॉन्सेप्ट असते, फ्लो रेट तुमचा कॉन्स्टंट असतो. फ्लो रेट ऑलवेज तुमच्या असं सेक्शन जरी कमी असेल तरी क्यूची व्हॅल्यू सेम असते. ए आणि व्ही चेंज होत असतात. तर मग आता तुम्ही क्यू काढायला सांगितलं तर तुम्ही सिंपल के A1 V1 करणार. सो A1 तुम्हाला दिलं आहे 40 सेंटीमीटर स्क्वेअर आणि V1 आला आहे 1/10. हे सगळं सॉल्व्ह केल्यावर 4 × 10⁻⁴ आन्सर येऊन जाईल. पण तुम्हाला विचारलं काय, सेंटीमीटर क्यूब विचारले. मग आता हे 4 × 10⁻² ला -6 करा. तर हे पुढे 2 0 जातील, ते 400 होऊन जाईल. फायनल आन्सर आपला 400 होईल. नेक्स्ट हा क्वेश्चन बघा. हा क्लासमध्ये घेत असतो क्वेश्चन, मी याला थोडंसं झूम करायचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला थोडंसं रीड करता येईल क्वेश्चनला प्रॉपरली. ओके, आता क्वेश्चन चेक करा सगळ्यांनी. तर क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, करंट I नॉट करंट फ्लो होतं थ्रू अ मेटॅलिक सर्क्युलर रूप ऑफ रेडियस R ॲज शोन इन द फिगर. तर इथून I नॉट करंट आला, तो काही करंट इकडे जाईल आणि काही करंट इकडे जाईल आणि फायनली इथून करंट निघून जाईल. ओके, तर इथं सुद्धा करंट किती जातात तर I नॉट, जे की दिलं आहे त्याने. मेन काय, द रेजिस्टन्स ऑफ द सेगमेंट ABC इज हाफ दॅट ऑफ ADC. इथलचा रेजिस्टन्स हाफ आहे. जर याचा रेजिस्टन्स R पकडला तर याचा रेजिस्टन्स किती पकडावा लागेल, हाफ पकड. दॅट्स इट. जर आता तुम्हाला इकडचा रेजिस्टन्स R/2 दिलाय, इकडचा रेजिस्टन्स R दिलाय, टोटल करंट I नॉट आहे, तर तुम्ही करंट डिव्हिजन लावून इकडचा करंट आणि इकडचा करंट काढू शकता का, येस. मग सगळ्यात पहिले मी काय केलं इथे, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले मी काय केलं इथे, मी टोटल करंट घेतला, इथून I1 घेतला आणि I2 घेतला. I1 I2 कसं केलं, आपण सरळ फॉर्म्युले लावले. I1 I2 चे फॉर्म्युले. हा I1चा फॉर्म्युले काय फॉर्म्युला असतो, टोटल करंट इंटू अपोजिट रेजिस्टन्स. I1 काढतोय ना, तर R घेणार आणि डिवायडेड बाय दोघांची ॲडिशन. तर फायनल आन्सर किती आला I1चं, 2I0/3. मग हे जर I1चं 2I0/3 आहे, टोटल करंट आहे, तर इथून जाणार करंट किती असेल, 1/3. बरं, आता ह्या सेक्शनमुळे किती करंट बनणार आहे सेंटरवर ते काढायचं आपल्याला. तर मी काढलं BABC. फॉर्म्युला काय, μ0I/2R इंटू θ/360. θ/360 का घेतलं, कारण की हाफ सर्कल आहे म्हणून. ओके, मग बाकी I नॉटच्या वगैरे सगळ्या व्हॅल्यू ठेवल्यावर हे आन्सर काय, μ0I/6R. पण इथं डायरेक्शन काय असेल, डॉट म्हणजे काय, बाहेर येणार आहे. मग आता इथे ADC साठी पण तोच फॉर्म्युला असेल, μ0I2/2RT θ/360. बरं, I2 ची व्हॅल्यू किती आली, सर I2 ची व्हॅल्यू 1/3. बस सगळ्या व्हॅल्यू प्लेस केला, इथं आलं μ0I/2R. पण इथे डायरेक्शन काय, क्रॉस आहे. मॅग्नेटिक फील्ड वेक्टर क्वांटिटी, एक डॉट आहे, क्रॉस आहे. मग फायनली यांचं मायनस घेतलं आणि फायनल आन्सर μ0I/12R. सो दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट हा क्वेश्चन फार इंटरेस्टिंग आहे. क्वेश्चन काय, तुम्हाला टर्मिनल वेलोसिटी विचारली. टर्मिनल वेलोसिटीचा ग्राफ विचारला. इन द मेजरमेंट ऑफ विस्कोसिटी ऑफ लिक्विड युजिंग टर्मिनल वेलोसिटी एक्सपेरिमेंट, स्पेरिकल balls of same radius but having different densities are used. The variation of the terminal velocity V with the ratio of density of spherical ball sigma to the density of liquid. अच्छा, आपण उलट लिहित असतो. डेन्सिटी ऑफ लिक्विड आपण सिग्मा घेत असतो आणि डेन्सिटी ऑफ बॉल आपण रो घेत असतो क्लासमध्ये. ओके, आपल्याला तशी सवय, बट ठीक आहे, काय हरकत नाही. मी आता तो फॉर्म्युला लिहिला, आपला बेसिक फॉर्म्युला. आपला फॉर्म्युला रो मायनस सिग्मा असतो, बट आता इथे सिग्मा मायनस रो आलेले. ठीक आहे, दॅट्स इट. त्याच्यामध्ये काय फार चेंजेस होणार. हा टर्मिनल वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे, 2R²G/9. हे 9 आहे, सिग्मा मायनस रो अपॉन रो. अच्छा ठीक आहे, इथून तुम्हाला सिग्मा अपॉन रो घ्यायचे. तर मग तुम्ही इथून जर इटा जर बाजूला घेतला आणि सिग्मा अपॉन रो मधून जर तुम्ही रो कॉमन घेतलं, इथून काय कॉमन घेतलं, रो जर कॉमन घेतलं, तिथं सिग्मा अपॉन रो होईल आणि इथं -1 होऊन जाईल. अँड दॅट्स इट. आता जर तुम्हाला हे आलेलं आहे इक्वेशन, तर तुम्ही हे जर आलेलं मल्टिप्लाय केलं तर एक इक्वेशन म्हणलं, y = mx - c. -c म्हणजे c म्हणजे काय, तुमचं इंटरसेप्ट. y इंटरसेप्ट कुणीकडे, निगेटिव्हला आहे. तर कोण त्याच्यात निगेटिव्ह येतोय, सर इथे पण निगेटिव्ह येते y इंटरसेप्ट, बरोबर आहे का. आणि इथे पण y इंटरसेप्ट निगेटिव्ह येते. कोणतं घ्यायचं सर त्याच्यामध्ये,
अच्छा, कोणतं घ्यायचं कसं लक्षात नाही. तर बघा सिग्मा अपॉन एसची व्हॅल्यू जिथं 1 आहे, इथे जर पाहिलं सिग्मा अपॉन एसची व्हॅल्यू 1 आहे, तेव्हा व्हीची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. बघा बरं हे रिलेशन होतंय का. तर मग सिग्मा अपॉन एस जर व्हॅल्यू 1 ठेवली तर 1 - 1 केलं तर व्हीची व्हॅल्यू काय येते, 0 होते सर. येस, तर मग कोणतं रिलेशन सॅटिस्फाय होईल, हे रिलेशन. नेक्स्ट, two planets P1 P2 equal masses have radius R1 R2 respectively. R2 equals to R1 by R2. The escape speed of P1 P2 are V1 V2 respectively. Escape speed of P1 and P2 are V1 and V2 respectively. Thus then V2 by V1 करायचा आहे. escape speed चा फॉर्म्युला आहे. फक्त एक रिलेशन दिले तुम्हाला, दॅट्स इट. एवढं तुम्ही इथं V1 काय रिलेशन होणार आहे, V इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ आर. बस, मग इथं V1 साठी R1 खाली होऊन जाईल आणि V2 साठी R2 वरती होऊन जाईल. या सगळ्या व्हॅल्यू प्लेस करा, यू विल गेट द फायनल आन्सर V2 अपॉन V1. काही सोपा क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट, हा क्वेश्चन बघा. टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट ट्रेसिंग अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस आर. ओके, टाइम पिरियड टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब, केपलर्स थर्ड लॉ. ओके, डायरेक्ट क्वेश्चन बनतो हा, त्याचा आन्सर येईल आर. ओके, नेक्स्ट हा क्वेश्चन चेक करूया आपण. काय दिले, टू इन्फायनाइटली, मी याला थोडंसं मोठं करतो. ओके, काय दिले, टू इन्फायनाइटली लॉंग पॅरलल कंडक्टिंग वायर ए अँड बी कॅरीज करंट आय अँड 2I. बघा इथं मी करंट काढलेत, हे 2I आणि हे I, याच्यातून करंट 2I चाललेलं आहे, याच्यातून करंट I चाललेलं आहे. ओके, मी असं पकडलं. आता ही अरेंजमेंट तुम्हाला डायरेक्ट लिहिली, मी याच्यात थोडंसं उलटं सुलटं करून फायनली ह्या पॉईंटवर पोहोचलो तुम्ही. The wire A has uniform mass per unit length lambda, mass density दिली, lies on the insulated floor. The wire B kept fixed at a height h above the floor. जे B वायर आहे हे थोडंसं h height वर ठेवलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. बरं, the minimum magnitude of the h so that the wire A does not rise from the floor is. आता बेसिकली काय कॉन्सेप्ट आहे, जेव्हा दोन वायर दिलेले असतात आणि त्यांच्यामधून सेम करंट चालला असतो, त्यांच्यामध्ये काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. म्हणजे यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इकडे येऊन जाईल मॅग्नेटिक फोर्स, आणि वायरचं काही ना काहीतरी वजन आहे, त्याच्यामुळे वायरवर एक mg फोर्स लागेल, आणि दॅट्स इट. आता याला कुठं जाऊ द्यायचं नाही, वरती जाऊ द्यायचं नाही, खाली जाऊ द्यायचं नाही, म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. मग FB इक्वल्स टू तुम्ही mg केलं, दॅट्स इट. हा प्रश्न इथे सॉल्व्ह झालेला असेल. मग आता हा कसा सॉल्व्ह होणार, चला सगळ्यांनी नीट लक्ष द्या. तर तुम्ही म्हणणार सर FBचा फॉर्म्युला काय, पॅरलल वायर कंडक्टरचा फॉर्म्युला काय असतो, F इक्वल्स टू म्यू नॉट I1 I2 L अपॉन 2π डी. डी काय त्यांच्यातलं डिस्टन्स आहे, आता डीच्या ऐवजी इथे h म्हणा, आणि दॅट्स इट. यांना इक्वेट करा, फायनली तुम्हाला hचा आन्सर येऊन जाईल. अच्छा, इथे प्रॉब्लेम काय असणार बघा, इथे hला तुम्ही इकडे घेऊन जाणार आणि m इकडे घेऊन जाणार. आता इथे m आलेले आहे खाली, L आली, पण m/L तुम्हाला डेन्सिटी दिलेली विच इज लॅम्बडा, तर फायनल आन्सर काय होऊन इथे. नाव हा एक व्हेरी इझी क्वेश्चन आहे. तर काय, झिनोड डायोड विथ ब्रेकडाऊन व्होल्टेज -3 is reverse bias with the negative input voltage V -5 volt. Then magnitude voltage difference between point B and A is. पहिली गोष्ट मॅग्निट्यूड विचारले. ओके, आता सिंपल, आपण कितीतरी वेळेस क्रिचॉफ लॉ मध्ये गेले, जेवढं व्होल्टेज दिलंय तेवढं व्होल्टेज इथे यायला पाहिजे, संपला विषय. जर इथं -5 आहे, इथं -3 आहे, ऑब्व्हियसली इथं किती यायला पाहिजे, -2 यायला पाहिजे. मग आता मॅग्निट्यूड विचारलंय तर उत्तर काय असलं पाहिजे, तर याचं उत्तर असलं पाहिजे 2 व्होल्ट. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, पुढच्या क्वेश्चन मध्ये दिलेले, इन एन adiabatic एक्सपान्शन द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस मोनोएटॉमिक मोल ऑफ एन आयडियल मोनोएटॉमिक गॅस गामा दिलेला आहे तुम्हाला, डिक्रीजेस फ्रॉम 60K to 50K. द वर्क डन बाय द गॅस इन द प्रोसेस, वर्क डन बघा adiabatic प्रोसेस आहे, सिंपल. adiabatic प्रोसेसमध्ये डेल क्यू 0 असेल तर डेल यू इक्वल्स टू असेल, डेल यू ची व्हॅल्यू f/2 nRT डेल टी टाकणार, सगळ्या व्हॅल्यू पुट करा, डायरेक्ट यू विल गेट दिस आन्सर. तुम्ही असंही करू शकता, डायरेक्ट वर्क डनचा फॉर्म्युला शिकवलेला असतो तुम्हाला ॲडियाबॅटिकचा, त्याच्यात सगळ्या व्हॅल्यू प्लेस केल्या तरीही चालेल. तो फॉर्म्युला P2 V2 - P1 V1 अपॉन गामा -1 हा फॉर्म्युला असतो. आता P1 V1 ला NR डेल टी आपण लिहून आन्सर सॉल्व्ह करू शकतो, दॅट्स इट. नेक्स्ट, हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, सगळ्यांनी नीट चेक करा या क्वेश्चनला. ओके, हा क्वेश्चन काय, तर क्वेश्चन दिलेला आहे, राईट रे ऑफ विथ वेवलेंथ लॅम्बडा. एक लाईट वेव्ह आहे ज्याची वेवलेंथ किती आहे, लॅम्बडा आहे, is an incident on 3 different photoelectric cells, namely 1, 2, 3. The threshold wavelength of these photoelectric cells are λ1, λ2, λ3. काय केलेलं आहे, 3 फोटोइलेक्ट्रिक सेल आहेत.
ओके, आणि प्रत्येकाचं थ्रेशोल्ड वेव्हलेंथ किती, λ1, λ2, λ3. ओके, आणि त्याच्यावर लॅम्बडा लाईट इन्सिडेंट केलेली आहे. आता बेसिकली आपण एक गोष्ट शिकलो होतो की थ्रेशोल्ड वेव्हलेंथ काय असते. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ ही मॅक्झिमम वेव्हलेंथ असते. म्हणजे काय, तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवलं होतं मी. थ्रेशोल्ड ही कधी पण मॅक्झिमम व्हॅल्यू असते. त्याच्यापेक्षा कमी लॅम्बडा असेल तर इमिशन होईल, बरोबर आहे का, आणि त्याच्यापेक्षा जास्त लॅम्बडा असेल तर इमिशन होणार नाही. म्हणजे सिंपल, एक मी मटेरियल घेतलं, ओके, याची थ्रेशोल्ड वेव्हलेंथ किती आहे, असं लाईक सपोज असं पकडा, एक मटेरियल घेतलं, याची थ्रेशोल्ड वेव्हलेंथ किती, लाईक 10 मीटर असं कन्सिडर करा. किती आहे, 10 मीटर. नाव इथं मी एक लाईट टाकली ज्याची वेव्हलेंथ 5 मीटर आहे, तर मग मला सांगा इन्सिडेंट होईल का. हा सर होऊन जाईल. पण जर मी दुसरी लाईट टाकली त्याची जर 15 मीटर असेल तर होईल का. इथं किती होती, 10 मीटर. होईल का, तर नाही होणार सर. का, कारण की ही मॅक्झिमम व्हॅल्यू, याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू असेल तरच इन्सिडेंट होईल, अदरवाईज इमिशन होणार नाही. परत एकदा सांगू का समजून, हे सगळ्यांनी नीट लक्ष द्या. याची मॅक्झिमम लॅम्बडाची व्हॅल्यू किती घेतली, थ्रेशोल्ड किती घेतली याची, लाईक आपण 10 घेतली. आता इन्सिडेंट मी काय केल्यात, 2 इन्सिडेंट केलेत. हे केले मी 5 आणि हे केले मी 15. तर मला सांगा आता कोणामुळे इन्सिडेंट होऊन जाईल, कोणामुळे इन्सिडेंट होऊन जाईल. तुम्ही सांगणार सर 5 मुळे इन्सिडेंट इमिशन होऊन जाईल, म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर पडेल, याच्यामुळे बाहेर पडणार नाही. दॅट्स इट, एवढीच कॉन्सेप्ट आहे. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. इथे त्यांनी काय सांगितलं, λ1, λ2, 3 ह्या सगळ्यांचे व्हॅल्यू आहे. लॅम्बडा, याच्यावर लॅम्बडा इन्सिडेंट केली, पण इथे रिलेशन दिलं त्यांनी डायरेक्टली. मला सांगा आता लॅम्बडा जो आहे तो λ1 पेक्षा काय कमी आहे, म्हणजे हा जो लॅम्बडा आहे हा λ1 पेक्षा कसा आहे, कमी आहे. तर जर मग तुम्हाला माहिती आहे ही थ्रेशोल्ड व्हॅल्यू आहे, याच्यापेक्षा जर ही व्हॅल्यू कमी असेल तर डेफिनेटली इथं काय होईल सर, इथं इमिशन होऊन जाईल. यस नो. परत एकदा चेक करूया. ओके, आता नेक्स्ट, सॉरी माझ्याकडून थोडं सांगण्यात चुकलं. तर λ1 ही व्हॅल्यू लाईक सपोज 10 पकडली आणि लॅम्बडा ही जर मी 15 घेतली तर इमिशन होईल का, तर नाही होणार सर, कारण की ही मॅक्स व्हॅल्यू असते, याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू पाहिजे. पण इथं काय दिलंय, ही λ1 पेक्षा लॅम्बडा व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे, तर इथं इमिशन होणार नाही. तर इथं स्टॉपिंग पोटेन्शियल किती होऊन जाईल, 0 होऊन जाईल. नेक्स्ट, आता इथं सेकंड सिच्युएशनला काय सांगितलं, λ2 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा. बघा बरं, λ2 जास्त आहे आणि लॅम्बडा, तर सपोज हे जर 10 पकडलं आणि हे 5 पकडलं तर डेफिनेटली इमिशन होणार आहे, म्हणजे इथं काही ना काही स्टॉपिंग पोटेन्शियल येणार आहे. थर्ड सिच्युएशन काय, λ3 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन लॅम्बडा, बरोबर आहे का. λ3 ची व्हॅल्यू खूप जास्त आहे. मग आता λ3 ची व्हॅल्यू जर मी 10 पकडली आणि ही जर मी 0.1 पकडली तर खूप जास्त कायनेटिक एनर्जीने तुमचा काय होईल, फोटॉन बाहेर पडेल. मग त्याला स्टॉपिंग पोटेन्शियल पण कसं लागेल, जास्त लागेल. यस, तर फायनल आन्सर इथं काय बनल, पहिल्या सिच्युएशनला व्होल्टेज स्टॉपिंग पोटेन्शियलची गरज पडणार नाही. ओके, अँड इथे गरज पडेल. तर या दोघांमध्ये कोण जास्त असेल, तर सर बघा इथं लॅम्बडा खूप जास्त कमी आहे, तर इथं स्टॉपिंग पोटेन्शियल कसं लागेल, जास्त लागेल. कारण की जो इलेक्ट्रॉन इथे निघेल, लाईक सपोज याला 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट लागत असेल आणि येणारी एनर्जी समजा 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल, एनर्जी बद्दल बोलतो बरं मी आता, तर हे काय होऊन जाईल, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट त्याला सामावण्यासाठी तेवढं पोटेन्शियल लागेल तुम्हाला. ओके, अशा प्रकारे एक सगळ्या कॉन्सेप्ट असतात जे आपण क्लासमध्ये घेतलेले असतात. तर आय होप सो तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आले असेल. नेक्स्ट, फोटॉन अँड इलेक्ट्रॉन, हा क्वेश्चन थोडा वाकडा आलेला आहे. इलेक्ट्रॉन ईच ऑफ 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट, या दोघांची एनर्जी किती आहे, 20 इलेक्ट्रॉन, फोटॉनची पण आणि इलेक्ट्रॉनची पण. मूव्ह इन अ फ्री स्पेस, द रेशो ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन पीई दॅट ऑफ पीपीएच. हा इलेक्ट्रॉनची मुवमेंट, रेशो ऑफ मोमेंटम आणि फोटॉनची. तर बेसिकली नीट लक्ष दिलं तुम्ही तर हे आपण या अगोदर पण शिकलेलं आहे. डी ब्रॉगली वेव्हलेंथमध्ये ही कॉन्सेप्ट आपण यूज करायचो की हे फॉर्म्युला लावायचं. इथं फोटॉनचं, इलेक्ट्रॉनचं मोमेंटम काय येतं, √2m येत होतं, आणि फोटॉनचं काय असतं, फोटॉनसाठी हा फॉर्म्युला होता सर, E/c. दॅट्स इट. हे सगळ्या फॉर्म्युला आपण इथं ठेवून दिले आणि यांचं कॅल्क्युलेशन केलं. सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत, याच्यामध्ये दुसरं काहीच नाही, सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. फायनली तुम्हाला आन्सर येऊन जाईल आणि ते आन्सर असेल तुमचा 225. ओके, याच्यामध्ये जास्त काही डोकं लावायची गरज नाही, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. फक्त एक गोष्ट माहीत पाहिजे, हा इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ आहे. ओके, आणि हे इलेक्ट्रॉनचं मोमेंटम, इलेक्ट्रॉन एक पार्टिकल आहे त्याचं मोमेंटम काय ना 2m होणार. पण फोटॉन एक पार्टिकल आहे का, नाही, फोटॉनला वजन नाही राहत. तर सो याचं मोमेंटम काढायचा फॉर्म्युला E/c असणार. दॅट्स इट. हे दोन फॉर्म्युले लावा, सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, व्हॅल्यू पुट करा, आन्सर काढून घ्या. नेक्स्ट, हा क्वेश्चन थोडं तुम्हाला लॅबच्या टेक्निक्स माहीत पाहिजे. तर काय दिलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेजरमेंट रिक्वायर्ड इंडेक्स करेक्शन.
तर हे आन्सर असतं तुमचं फोकल लेंथला हे इंडेक्स करेक्शन लागतं. ते लॅबमध्ये जात असाल तुम्ही, थोडं लॅबबद्दल माहिती असेल, त्या लॅबमध्ये केलं जातं या गोष्टी. ओके, नाव नेक्स्ट हा क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन थोडासा इंटरेस्टिंग आहे. ओके, थोडा हार्ड वाटत आहे, पण ॲक्च्युली हा क्वेश्चन हार्ड नाही. युनिट पॉझिटिव्ह पॉईंट चार्ज इज टेकन स्लोली थ्रू अन infinitesimally thin tube that inside a charge dielectric sphere of radius r. ओके, आणि and having a positive charge density rho दिलेली as shown in figure. The initial and final position of the charge marked by A and B at distance 2r and 3r respectively from the center of the sphere. In this process magnitude of work done on the point charge is, हे वर्क डनचं दिलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ एन इज, हा एन काढायला सांगितलं आहे. ओके, आता बेसिकली बघा, तुम्हाला वर्क डन काढायला सांगितलं ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत. ओके, तर वर्क डनचा फॉर्म्युला काय असणार आहे सर? तुम्ही बेसिकली व्होल्टेजचा फॉर्म्युला असतो वर्क डन अपॉन चार्ज, बेसिक एक सिंपल फॉर्म्युला. ओके, आणि कोणता चार्ज घेऊन चाललात तुम्ही, इथं जो चार्ज ठेवला त्याची मॅग्निट्यूड किती आहे? तर तुम्ही म्हणणार सर बघा, युनिट पॉझिटिव्ह पॉईंट चार्ज म्हणजे इथं जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याची व्हॅल्यू 1 कुलम आहे. सो याला काही जास्त डोकं लावायची गरज नाही. नाव आता सगळ्यांनी लक्षात, ह्या पॉईंटवर पोटेन्शियल काढा VA, ह्या पॉईंटवर पोटेन्शियल काढा VB. तुम्ही कुठून कुठे गेलात? A to B गेलात. तुम्ही काम कुठून कुठे गेले? A to B केलेले. तर मग फायनल पोटेन्शियल मायनस इनिशियल पोटेन्शियल इक्वल्स टू वर्क डन अपॉन चार्ज, हा फॉर्म्युला लावला आपण. मग फायनल पोटेन्शियल इथं लिहिलं, इनिशियल पोटेन्शियल पॉईंट चार्जमुळे पोटेन्शियल किती येतं? KQ अपॉन R, देन WAB, देन फायनली इथं आन्सर किती आलं? हे आन्सर आलं. पण हे अशा टाईपचं काही आन्सर तिथं दिसत नाही. मग प्रॉब्लेम काय? इथं अजून एक गोष्ट दिली, काय? डेन्सिटी, रो डेन्सिटी दिली. मग व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो आपला डेन्सिटी इक्वल्स टू टोटल चार्ज अपॉन व्हॉल्यूम. ओके, मग Q इक्वल्स टू काय म्हणजे Q इक्वल्स टू ही व्हॅल्यू इथं प्लस करून टाका आणि दॅट्स इट. तुम्हाला सगळं सॉल्व्ह केल्यावर इथे हे असं आन्सर येईल. हे आन्सर निगेटिव्हमध्ये येईल, पण इथं मायनस आलेलं आहे. तुम्हाला असं पण त्यांनी काय सांगितलेलं आहे? मॅग्निट्यूड सांगितलेलं आहे. तर फायनल आन्सर काय म्हणजे इथं 18. ओके, तर हे झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट, अच्छा हा क्वेश्चन काय? कन्सिडर 3 मीडिया P, Q अँड R. ओके, 3 मीडिया आहेत. हे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हा याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हा याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. अच्छा, मी तुम्हाला सिंपल डायरेक्ट क्वेश्चन न वाचता डायरेक्ट काय दिले क्वेश्चन मग ते समजून सांग. ओके, इथे एक मीडियम आहे, इथे एक मीडियम आहे, इथे एक मीडियम. फर्स्ट अटेम्प्टला तुम्ही इथून बघत आहात. ओके, तुम्ही इथून बघत आहात. फर्स्ट अटेम्प्टला तुम्ही इथून बघत आहात लाईक दॅट, एकदम म्हणजे तुम्ही असं काय म्हणतात त्याला, असं परपेंडिक्युलर नाही बघत आहे. फर्स्ट अटेम्प्टला तुम्ही इकडून बघत आहात आणि तुम्हाला एक हा जो पॉईंट आहे हा इथं न दिसता थोडा खाली दिसेल. त्याचा फॉर्म्युला असतो D' इक्वल्स टू D म्यू ऑब्झर्वर अपॉन म्यू ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला लावायचा असतो डायरेक्ट. ओके, आता इथून इतकी हे 5 आहे, तर हे किती असेल? 2.5. ओके, तर मग डायरेक्ट पहिल्या अटेम्प्टला जो मी फॉर्म्युला लावला म्हणजे हा जो पॉईंट आहे इथून बघणाऱ्या ऑब्झर्वरला थोडासा खाली कुठेतरी वेगळ्या ठिकाणी दिसेल. ओके, नेक्स्ट, मग आता जर तुम्ही H1 काढलं पहिल्यासाठी, D ची व्हॅल्यू किती आहे? किती खाली? हा सर 2.5 खाली. बरं, म्यू ऑब्झर्वर किती? तुम्ही इथून बघत आहात ना, ह्या लोकेशनवरून बघत आहात. इथं म्यू किती आहे? इथं 1 आहे. यस, अँड याचा म्यू किती? 1.25. याचं कॅल्क्युलेशन केल्यावर उत्तर किती? 2. त्याचा अर्थ काय? हा जो पॉईंट आहे हा आपल्याला इथून किती लांब दिसेल? 2 वर दिसेल डायरेक्टली. ओके, नाव H2 काढायला सांगितलं आपल्याला. H2 काढायला सांगितलं. H2 कुठून काढायला सांगितलं त्यांनी सांगितलं H2 ला इथून बघा, याच खालून. तर H2 ला जेव्हा तुम्हाला खालून बघायला सांगितलं तेव्हा तुम्ही सांगणार हे पण डिस्टन्स किती होऊन जाईल याचं सेंटरपासून? 2.5 असेल. ओके, म्यू ऑब्झर्वर किती? 1.5. आणि म्यू ऑब्जेक्ट किती? ऑब्जेक्ट हा आहे ना, आणि इथून बघत आहात तुम्ही, तर हा ऑब्झर्वर आणि हा ऑब्जेक्ट. याला सॉल्व्ह केलं 3. सो फायनली 2 - 3 किती आलं? -1 होऊन जाईल, आणि मॉड घेतलं तर 1 आन्सर होऊन जाईल. तर फायनल आन्सर 1. ओके, यस. नेक्स्ट, हा क्वेश्चन थोडा ट्रिकी टाईप क्वेश्चन आहे. तर बेसिकली काही नाही याच्यामध्ये. इथं 2 पार्टिकल आहेत जे अशी इथून निघून फायनली इथं पोहोचणार आहेत. ओके, आणि कॉन्सेप्ट काही नाही. तर इथं जेव्हा असेल तेव्हा आपण काय केलं, त्यांचं मोमेंटम काढायचं प्रयत्न, दोघांना पूर्ण सिस्टमचं काढायचं. ओके, तर बघा इथं जर मी काढलं, याचे जर कॉम्पोनंट घेतले तर इकडे येऊन जाईल cos θ, MV cos θ, आणि इकडे पण काय असेल MV cos θ, MV sin θ, MV sin θ. मी कॉम्पोनंट घेऊन याचं आन्सर काढलं, हे दोन्ही काय होतील? कॅन्सल होतील. मग फायनली हे आन्सर येऊन जाईल. आणि मग कॉसचा ग्राफ काढायला सांगितलं तर तुम्ही असा ग्राफ काढा. इथं फक्त कॅच एकच आहे, काय की तुम्ही कॉसचा ग्राफ म्हणलं तर तुम्ही खाली लिमिट्स न बघता डायरेक्ट आन्सर काढणार.
बघा कॉसचा ग्राफ जो आहे तो 0 पासून चालू झाल्यावर असा आहे. इथं 0 आहे का कुठे? 0 नाही आहे सर. π/2 पासून ग्राफ विचारलं. मग π/2 पासून विचारलं तर मग तुम्हाला हा ग्राफ घ्यावा लागेल, बरोबर आहे की नाही? π/2 पासून घ्यायचं आहे तुम्हाला हा ग्राफ घ्यावा लागेल. आणि याचं असं पण तुम्हाला मॅग्निट्यूड सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली आता हा जो ग्राफ आहे हा अशा प्रकारे यायला पाहिजे ना. कंप्लीट ग्राफ हा कंप्लीट ग्राफ जो आहे तो असा यायला पाहिजे. यस, पण तुम्हाला इथं मॅग्निट्यूड सांगितलं म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची काही गरज नाही आहे. मग डायरेक्ट तुम्ही हे घेणार आहे. ओके, तर याचा आन्सर काय यायला पाहिजे तुमचं? याचा आन्सर यायला पाहिजे 3. ओके, हा चुकण्यासारखा क्वेश्चन आहे. मी याला थोडंसं हार्डमध्ये कन्सिडर करतो. ओके, नेक्स्ट हा क्वेश्चन चेक करा. द टेम्परेचर ऑफ मेटॅलिक स्पियर radius r is increased by small amount of del T if the linear coefficient of thermal expansion of the metal is alpha. The approximate increase in the volume of the sphere is del V चा फॉर्म्युला काय? चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? चेंज इन व्हॉल्यूम इक्वल्स टू V नॉट गामा डेल टी. गामा काय? व्हॉल्यूम एक्सपान्शनचा फॉर्म्युला. मग फायनली V नॉट इंटू 3 अल्फा डेल टी. ओके, मग V नॉट किती? फॉर्म्युला व्हॉल्यूम किती? 4/3 पाय आर क्यूब इंटू 3 अल्फा डेल टी. 3 कॅन्सल आणि 4 पाय, दॅट्स इट. हे आन्सर येऊन जाईल. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सिलेंड्रिकल कॉर्क ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी फ्लोट्स इन अ लिक्विड ऑफ डेन्सिटी ρ1. इफ द कॉर्क इज डिप्रेस्ड स्लाइटली अँड रिलीज इट ऑसिलेट्स हार्मोनिकली. सिम्पल काय? एक सिलेंड्रिकल कॉर्क घेतली, हे पाणी आहे तुमचं इथे. ओके, आणि याच्यात काय केलं? याला थोडंसं असं खाली प्रेस केलं आहे. तर प्रेस केल्यावर हे काय करेल? असा SHM करेल. अरे याच्यात SHM आलं तर मग काय करायचं? काहीच टेन्शन नाही. मला सांगा याला वरती कोण घेऊन जाणार आहे? जेव्हा तुम्ही याला डिप्रेस केलं तेव्हा वरती कोण घेऊन जाणार आहे? तुम्ही म्हणणार सर बियॉन्ड फोर्स घेऊन जाणार आहे, पाण्याचा फोर्स लागणार त्याच्यात. तर मग बियॉन्ड फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? बियॉन्ड फोर्सचा फॉर्म्युला असतो व्हॉल्यूम डिस्प्लेस रो लिक्विड इंटू जी. ओके, आणि SHMचा फॉर्म्युला काय असतो? m²x. म्हणजेच आता हा बियॉन्ड फोर्स आणि हे दोन्ही जर इक्वेट केले तुम्हाला ऑटोमॅटिक आन्सर यायला सुरुवात होईल. तर व्हॉल्यूम डिस्प्लेस लोअर लिक्विड जी आणि m जशाला तसं ω² ची व्हॅल्यू टाकली, x टाकली. मेन आपल्याला याच्यात काय? याच्यात मेन टीचं आणि रोचं रिलेशन कसं आहे ते चेक करायचं. तर आपण बघणार टीचं आणि रोचं रिलेशन कसं आहे सर? इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे. मग बस बाकी काही नाही, हे रिलेशन आलेलं आहे आपल्याला. या रिलेशनमध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू प्लेस करणार. काय काय दिलेलं आहे आपल्याला? त्यांनी रिलेशन दिले T2 इक्वल्स टू 2 इंटू T1. बघा त्यांनी दिले देन द स्मॉलर ऑसिलेशन ॲज टाइम पिरियड 2T. ओके, अँड इट ऑसिलेट्स हार्मोनिकली विथ द टाइम पिरियड T. इफ द सेम कॉल, दुसरा एक फ्लोट घेतलेला आहे आणि त्याचा टाइम पिरियड किती? 2T. पहिल्याच किती आहे? T. बस मग काय? हे रिलेशन तुम्हाला दिलेलं आहे. मग एकदा तुम्ही T1 अपॉन ρ1 T1² आणि T2² अपॉन ρ2. दॅट्स इट. यांना इक्वेट करा, यू विल गेट दिस आन्सर. आन्सर किती? 1/4. 26 आय थिंक. मला हा क्वेश्चन बोनस वाटतं म्हणून मी घेतलेलं नाही वाटतं. नेक्स्ट हा क्वेश्चन चेक करा. हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय? अ सॉलिड स्पियर ऑफ ए. बेसिकली तुम्हाला IA इथं हा मुवमेंट ऑफ इनर्शिया इथं याच्या अक्रॉस ह्या ॲक्सिसच्या बोट काढायचा आणि याचा ह्या ॲक्सिसच्या बोट काढायचा. हा IA आहे, हा IB आहे आणि फायनली IA मायनस IB करायला सांगितलं. बघा आता इथे मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवतो. तर बेसिकली आपल्याला ह्या ॲक्सिसच्या बोट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. ओके, तर हा सॉलिड स्पियर आहे आणि हा पण सॉलिड स्पियर. तर बेसिक काय होणार की हा सॉलिड स्पियर आहे म्हणजे याचा 2/5 mr² आणि ह्या सॉलिड स्पियरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया याच्या अक्रॉसमध्ये माहिती आहे, पण इथं आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया कुठे पाहिजे? ह्या ॲक्सिसच्या बोट पाहिजे ना. तर मग आपण काय करणार? आपण इथं पॅरलल ॲक्सिस थेरम लावणार. ओके, तर पॅरलल ॲक्सिस थेरम काय असणार आपला? पॅरलल ॲक्सिस थेरम तर काय असणार आहे? I सेंटर ऑफ मास प्लस md². ओके, दॅट्स इट. मग हा माझा IA येऊन जाईल. लाईक दॅट मला IB काढायचा आहे. IB हा आहे. तर बेसिकली याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr² येऊन जाईल. याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या ॲक्सिसच्या अबाउट, ह्या ॲक्सिसच्या अबाउट किती? 2/5 mr² असेल. पण आपल्याला इथं पाहिजे, तर मग आपण काय करणार? याला पॅरलल ॲक्सिस थेरम लावणार m इंटू r² आणि दॅट्स इट. आपलं हे आन्सर आहे. फायनली आपण IA मायनस IB करणार आणि सगळं कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला हे आन्सर येऊन जाणार, जे की हे आहे. नेक्स्ट हा क्वेश्चन चेक करूया. कन्सिडर अ स्प्रिंग मास simple harmonic oscillator in the dimension. The mass of the particle m kg and spring constant k
at a given instant the extension of the spring is x meter and the speed of the particle is v meter per second on the xv plane. If the graph of v as a function of a, v आणि x मधला ग्राफ काढायचा आहे, v आणि x मधला ग्राफ. ओके, हे रिलेशन असतं जे मी तुम्हाला समजून सांगतो कसं असतं. बेसिकली हा फॉर्म्युला आपण क्लासमध्ये शिकलेला असतो, v इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, याला जर आपण थोडं सॉल्व्ह केलं तर हे रिलेशन इथपर्यंत येऊन जाईल. ओके, आणि याला ओमेगा स्क्वेअर यांनी सगळ्याला डिवाइड केलं, ओमेगा स्क्वेअर अपॉन ए, इथे ए स्क्वेअर, तर हे तर 1 होऊन जाईल. ओके, आणि इथे काय होऊन जाईल, तर फायनली हे इक्वेशन आहे. आणि हे इक्वेशन कशात असतं, हे असतं इलिप्सचं इक्वेशन. पण तुम्हाला त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे एक्स इज अ सर्कल, व्ही ॲज अ फंक्शन ऑफ एक्स इज अ सर्कल आहे. मग आता मला सांगा सर्कलचं इक्वेशन काय असतं. इक्वेशन ऑफ सर्कल असतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 1. इथे खाली काहीतरी टर्म आले, जर या दोन्ही टर्म जर इक्वल असतील, बरोबर ना, ह्या दोन्ही टर्म जर इक्वल असेल तर वरच्यांची तुम्ही डायरेक्ट ॲडिशन करू शकता. म्हणजे डायरेक्ट तुम्ही आता याला जर घेतलं तर काम होऊन जाईल आपलं. मग आता इथे ए स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू 1 होऊन जाईल. आणि ओमेगाची व्हॅल्यू काय असते, अंडर रूट के अपॉन एमचा स्क्वेअर. फायनली के इक्वल्स टू काय होऊन जाईल, एम. दॅट्स इट. तर हे झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट इथे चेक करूया आपण काय दिले. ही एक फोकल लेंथ आहे L1 आणि याचं काय आन्सर दिले तुम्हाला. L1 दिले हा कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. ओके, नाव आता इथं सांगितलं आहे याचे फोकल लेंथ दिलेली आहे पहिल्याची आणि दुसऱ्याची पण फोकल लेंथ दिलेली आहे. ऑब्जेक्ट पण सांगितलं किती लांब ठेवलं आहे. ओके, आणि तुम्हाला काय विचारतं, द पोझिशन ऑफ द इमेज फॉर्म इज. सोपा क्वेश्चन आहे. तर लेन्सचा फॉर्म्युला काय असतो, 1/f इक्वल्स टू 1/v मायनस यू. आता पहिली जी लेन्स आहे आपली ती आपली कॉन्व्हेक्स लेन्स आहे. तर कॉन्व्हेक्स लेन्सचा फॉर्म्युला लावणार आपण. इथून आपल्याला व्हीची व्हॅल्यू येणार जी की 15 आहे. ओके, व्हीची व्हॅल्यू 15 आली म्हणजे काय, जी इमेज बनलेली ती इथं बनलेली, इथून किती डिस्टन्सवर बनलेली, 15 मीटरवर बनलेली. म्हणजे ह्या इमेजसाठी हा ऑब्जेक्ट असेल आणि ही किती असेल, 12 मीटर असेल. मग ह्या लेन्ससाठी हा काय असेल, ऑब्जेक्ट असेल जी की 12 मीटर असेल. आणि दॅट्स इट. मग आता आपण जर मी इथे फिगर ड्रॉ केली आहे की ह्या कॉन्केव्ह लेन्ससाठी हे असेल तुमचा 12 मीटरवर आणि हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट 12 मीटरवर ठेवला आहे. आता याचं परत फॉर्म्युला लावला मी. फॉर्म्युला प्रॉपर लावायचं, साइन कन्व्हेन्शन यूज करायचं. तर फायनल आन्सर इज -60. ते काय 60 सेंटीमीटर लेफ्ट. ओके, याला आपण काही जास्त सॉल्व्ह नाही करणार, फक्त कॉन्सेप्ट मला तुम्हाला मेन समजून सांगायची होती आणि मी असंही सॉल्व्ह करून दिले, याची PDF मी तुम्हाला टाकून देईल. नेक्स्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन. LCR सर्किटचा 220 व्होल्ट दिलेले आहे, इथं ओमेगा दिलेले आहे 220. तुम्ही एक्सेल काढा सगळ्यात पहिले. ओके, एक्सेल काढलं तुम्हाला 20 ओम आलं. XC काढलं, XC किती येते बाबा, XC पण 20 ओम होते. अच्छा, एक्सेल आणि XC दोन्ही सेम आहेत. रेझोनन्स कंडिशन आहे. रेझोनन्स कंडिशन म्हणजे R इक्वल्स टू झेड असणार आणि R इक्वल्स टू झेड आहे म्हणल्यावर डायरेक्ट तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार 2.2 अँपियर. तर फायनल आन्सर इथं किती आलं पाहिजे, 2.2 अँपियर. ओके, आय नॉट विचारले ना, हे V0 दिले. बघा इथं RMS विचारलं असतं तर वेगळं काय आन्सर आला असता, पण तुम्हाला डायरेक्ट पीक करंट ॲम्प्लिट्यूडच विचारलेलं. नाव नेक्स्ट. अच्छा, हा क्वेश्चन मोस्टली चुकण्यासारखा आहे, पण काही चुकण्यासारखं इतकंही काही नाही त्याच्यामध्ये. बघा, स्पिन अँग्युलर मोमेंटम आहे ना, स्पिन अँग्युलर मोमेंटमचा ICM इंटू ओमेगा हाच फॉर्म्युला असतो, दुसरा काही फॉर्म्युला नसतो. मग तुम्ही इथून A वरून बघा, B वरून बघा, C वरून बघा, कारण की ओरिजिनल फॉर्म्युला MVR प्लस I ओमेगा असतो. अच्छा, मला सांगा ही गोष्ट कुठं मागं पुढं अशी सरळ कुठं चाललेली आहे का, नाही, ही अशी कुठेही चाललेली नाही. तर मग आता फक्त गोल म्हणजे रोटेशनच स्पिन अँग्युलर मोमेंटम म्हणजे स्पिन अँग्युलर मोमेंटम असेल तर फक्त ICM इंटू ओमेगा. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया याच्या अबाउटमध्ये किती असणार आहे, जो काही असेल तो, जे की डिस्क दिली तर mr²/2 इंटू ओमेगा. आणि मग तो Aच्या अबाउटमध्ये घेतला तरी तेच आन्सर असेल आणि Bच्या अबाउटमध्ये घेतला तरी तेच आन्सर, कारण की स्पिन अँग्युलर मोमेंटमच असणार फक्त, कारण की ही गोष्ट कुठं समोर मागे पुढे चाललेलीच नाही. तर फायनल आन्सर इथं किती येणार, 1. नेक्स्ट हा क्वेश्चन चेक करा. बेसिकली EMF इंड्यूसचा फॉर्म्युला काय असतो बघा. आता इथं काय दिले, कंडक्टिंग लूप ऑफ, मी थोडा क्वेश्चनला मोठा करतो. अ कंडक्टिंग लूप ऑफ फायनाइट रेजिस्टन्स लाईज ऑन द XY प्लेन. एक कंडक्टिंग लूप आहे, XY प्लेन मध्ये ठेवला. देर इज अ कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड इन द Z डायरेक्शन. Z डायरेक्शननी डॉट म्हणा, क्रॉस म्हणा, असं काहीतरी डायरेक्शनने. तर मला सांगा, हा जर लूप आहे याचा एरिया वेक्टर पण डॉटला असेल, डॉट घेतलं किंवा क्रॉस घेतलं आणि एक क्रॉस घेतलं एक सपोज, एरिया वेक्टर एक क्रॉस आणि मॅग्नेटिक फील्ड पण क्रॉस, मग यांच्यामध्ये अँगल किती झाला, θ इक्वल्स टू 0 डिग्री झाला का. ओके, द एरिया ऑफ द लूप वायर्स विथ टाइम T ॲज एरिया काय होतं त्या लूपचा,
चेंज होत आहे आणि ह्या फंक्शनमध्ये चेंज होत आहे. इन अप्रोप्रिएट युनिट्स द फिगर काय दिलं इथे, द फिगर दॅट करेक्टली इंडिकेट द क्वालिटेटिव्ह बिहेवियर ऑफ द पॉवर डिसिपेट इन द लूप ॲज द फंक्शन ऑफ टाइम. पॉवर विचारलेली. अच्छा, पॉवरचा फॉर्म्युला काय, ई स्क्वेअर अपॉन आर आहे. व्होल्टेज व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे ना, पी इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, व्ही इंटू आय स्क्वेअर इंटू आर. हे सगळे फॉर्म्युले आपण शिकले. ई काढा सगळ्यात पहिले. ईचा फॉर्म्युला काय, ई इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी टी फॅरेडेज लॉ. देन आपण ईला फायला काय लिहू शकतो, बी ए कॉस थिटा. अच्छा, कॉस थिटाची काही व्हॅल्यू नाही कारण की थिटाची व्हॅल्यू 0 झाली, जे की मी समजून सांगितलं. अच्छा, बी जशाल तसं ठेवलं. मग हे फंक्शन घेतलं, याचं डिफरन्सिएशन घेतलं, याचं डिफरन्सिएशन हे येऊन जाईल. हे डिफरन्सिएशन ठेवल्यानंतर इथं आर होऊन जाईल आणि फायनली तुम्हाला कॉस स्क्वेअर थिटा, कारण की याचं ईचा स्क्वेअर करायचा ना, आता ईचा स्क्वेअर करायचं म्हणल्यावर इथं याचा पण स्क्वेअर होऊन जाईल, बी स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, नाव मग कॉस स्क्वेअरचा ग्राफ कसा असतो सर, कॉस स्क्वेअरचा ग्राफ हा असा असतो, हा साइन स्क्वेअरचा ग्राफ आहे. ओके, नेक्स्ट इथे क्वेश्चन चेक करूया. काय दिले, अ पॉइंट चार्ज क्यू इज प्लेस्ड इनसाइड अ कॅव्हिटी विदिन अ सॉलिड आयसोलेटेड कंडक्टिंग स्पियर. ओके, बेसिक मी तुम्हाला क्वेश्चन डायरेक्ट समजून सांगतो की बघा इथे एक स्पियर दिलेलं आहे आणि याच्या आतमध्ये एक कॅव्हिटी आहे आणि त्याच्या आतमध्ये एक चार्ज ठेवलेला आहे. चार्ज फक्त कुठं ठेवलेला आहे, चार्ज फक्त इथं ठेवलेला आहे. बरं, आता इथं जो चार्ज आहे तो प्लस क्यू आहे. आता या चार्जमुळे ह्या पॉईंटवर तर इलेक्ट्रिक फील्ड बनवूनच जाईल, डेफिनेटली त्याच्या जवळच येतं, इथे इलेक्ट्रिक फील्ड बनवून, म्हणजे ई ए इज नॉट इक्वल्स टू 0 होऊन जाईल. इथं इलेक्ट्रिक फील्ड 0 असेल का, नाही. नाव आता इथं प्लस क्यू चार्ज आहे, तर मला सांगा ह्या जो स्पियर आहे याच्याकडचे सगळे चार्ज काय होतील, आता याच्याकडे ओढले जातील निगेटिव्ह चार्ज सगळे, म्हणजे याच्या मॅग्निट्यूड इतकेच मायनस क्यू चार्ज इथे येऊन जाईल या पूर्ण स्पियरवर, बरोबर आहे का. याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आले म्हणजे याच्याकडे कोणता चार्ज आला सर, याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज होऊन जाईल. याच्यावर किती येईल तो चार्ज, तर प्लस क्यू होऊन जाईल. अच्छा, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं आहे, सेम आहे, तर म्हणजे इथं इलेक्ट्रिक फील्ड आणि इथं इलेक्ट्रिक फील्ड काय असेल, सेम असेल, दॅट्स इट. तर मग आन्सर काय असलं पाहिजे, ई ए इज नॉट इक्वल्स टू 0 आणि ई बी इक्वल्स टू ई सी. नेक्स्ट हा क्वेश्चन चेक करूया. बघा मी तुम्हाला क्वेश्चन डायरेक्टली समजून सांगतो, काय क्वेश्चनमध्ये हे नाही. इनिशियली यांच्यातलं डिस्टन्स 3r आहे. ओके, मी डायरेक्ट क्वेश्चन समजून सांगतो, आता काही क्वेश्चन वाचत नाही, डायरेक्ट समजून सांगतो. तर इनिशियली डिस्टन्स यांच्यात 3r आहे, एक मायनस क्यू चार्ज इथं ठेवलेला आहे. ओके, आणि हा चार्ज इथून रिलीज केला, ऑब्वियस हे प्लस क्यू हे मायनस क्यू यांच्यात काय असणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार. हा चार्ज इथं येऊन थांबणार आहे, इथं आल्यावर त्याची वेलोसिटी काढायला सांगितली. काहीच नाही, तुम्हाला बेसिक इनिशियल एनर्जी कन्झर्वेशन लावायचं. जेव्हा चार्ज बघा आता इथे इनिशियली हा पण रेस्टमध्ये, तर कायनेटिक एनर्जी दोघांची 0. इनिशियल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, के क्यू वन क्यू अपॉन आर, के क्यू वन क्यू टू अपॉन आर, दॅट्स इट. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी लावली इक्वल्स टू फायनली चार्ज इथे येऊन थांबणार आहे ना, आता फायनल कंडिशनला इथं पोहोचला आहे, तेव्हा याच्याकडे काहीतरी व्हेलोसिटी हाफ एम व्ही स्क्वेअर आणि फायनल पोटेन्शियल एनर्जी किती असणार बघा. आता इथं तुम्ही किती घेतलं होतं, 3r. ओके, 3r का घेतलं, कारण यांनी दिलं आहे सेंटरपासूनचा डिस्टन्स आणि इथं किती r आहे, हे सगळ्यांना इक्वेट करा. फायनली इक्वेट केल्यावर तुम्हाला हे आन्सर येऊन जाईल. ओके, तर हे आन्सर किती नंबरचं आहे आता इथे, 3 नंबरचं. बेसिक तुम्हाला कॉन्सेप्ट मला सांगायची मेन इथे लक्षात ठेवायचं की जेव्हा चार्ज इथे येईल तेव्हा कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल का, कारण की r डिस्टन्सवर. नेक्स्ट हा काय, बघा तुम्हाला अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट शिकवलेला आहे. अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये एक स्कॅटरिंग अँगलचा फॉर्म्युला असतो, डायरेक्ट हा फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला सगळ्यांना आठवत असेल. आणि बघा आता 1 अपॉन काहीतरी फंक्शन येते, तर याचं जर तुम्ही आन्सर घेतलं साइन टू द पॉवर 4, म्हणजे जर तुम्ही आता नीट लक्षात घेतले 1 अपॉनमध्ये, तर 1 अपॉन एक्स टाईपचा ग्राफ कसा असतो सर, तुम्ही सांगणार लाईक दॅट असा येत असतो. सो बघा असा कोणता ग्राफ दिसतोय की, हा सर हाच दिसतोय, दॅट्स इट. नेक्स्ट हा क्वेश्चन थोडा इंटरेस्टिंग आहे, चेक करूया आपण. बघा इथे काय सांगितलं, कन्सिडर 2 सर्किट्स A and B, each having 2 resistor. One of them has a positive temperature coefficient of resistance alpha. एकाचा पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे, एकाचा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. ओके, दोन्ही एकदा सिरीजमध्ये लावलेत, एकदा पॅरलमध्ये लावले आणि तुम्हाला विचारलं जेव्हा सिरीजमध्ये लावले त्यावेळेस IA ची व्हॅल्यू काढा आणि जेव्हा पॅरलमध्ये लावले तेव्हा IB ची काढला आणि त्यांचं रिलेशन सांगा. आता बघा सगळ्यांनी, आता जर तुम्हाला दिलेलं इथं की पहिले ते सिरीजमध्ये, तर हे सिरीजमध्ये लावल्यावर बघा हे प्लस अल्फा डेल्टी मायनस अल्फा डेल्टी कॅन्सल होऊन जाईल, R0 प्लस R0 किती 2R0 होऊन जाईल. मग आता RT जे आहे ते अल्फावर डिपेंडन्सी आहे का, नाही, अल्फावर डिपेंडन्सी नाही. मग RT जो आहे तो कॉन्स्टंट आहे आणि तो जर कॉन्स्टंट आहे, मग आता ही जर व्हॅल्यू कॉन्स्टंट झाली,
ही पूर्ण व्हॅल्यू कॉन्स्टंट झाली. तर करंट सुद्धा कसा असेल सर? सर करंट कॉन्स्टंट असेल सर, कारण की फिक्स आन्सर येईल, मग कमी जास्त होतच नाही रेजिस्टन्स. नेक्स्ट सेकंड सिच्युएशनला चेक करा, ही सेकंड सिच्युएशन. आता हे दोन रेजिस्टन्स कसे दाखवलेत? हे दोन दाखवलेत पॅरललमध्ये, यांचा पॅरल इक्विव्हॅलेंट काढलं तर हे आन्सर आलं. ओके, पॅरलचा फॉर्म्युला लावला R1 × R2 / R1 + R2, दोनसाठी चालतो हा. मग आता हे आन्सर आलं. तर हे आन्सर कोणाचं आलं? निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, कारण की इथं अल्फा येत आहे. आता हे काय आहे? हे निगेटिव्ह आहे ना, इथं मायनस आलं. मग निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंटचा काय अर्थ असतो? टेम्परेचर वाढवलं रेजिस्टन्स काय होणार? कमी होणार. आणि रेजिस्टन्स कमी होणार म्हणजे करंट वाढणार. सो IA चेंज होणार नाही, वाईल IB इन्क्रीजेस. दॅट्स इट. नेक्स्ट बघा, आता इथे हे सगळे डायमेन्शन आहे, तुम्हाला बेसिक आपण क्लासमध्ये भरपूर वेळेस घेतलेले आहेत. बस फक्त तुम्हाला सगळ्या डायमेन्शनच्या व्हॅल्यू प्लेस करायच्यात आणि फायनली तुम्हाला आन्सर येऊन जाईल. मी याची PDF अशी पण तुम्हाला देऊन टाकेल, सो तुमच्या लक्षात येऊन जाईल की कसं केलं. हे फार हार्ड नाही, आपण रेडिएशन जेव्हा शिकत असतो त्यावेळेस या सगळ्या कॉन्सेप्ट बघत असतो. ओके, नाव हा जो क्वेश्चन आहे हा आय होप सो बोनस जाईल. माझ्या मते याचा आन्सर हे यायला पाहिजे, कारण त्यांनी इनकरेक्ट सांगितलेले. काय इनकरेक्ट? आणि तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, QE = QVB, QQ कॅन्सल आणि E = V × B असतं. E = V × B असतं आणि B = E/V असतं. ओके, तर हे V × B पाहिजे होतं किंवा E/V पाहिजे होतं, पण इथे B0/V आहे, म्हणजे कन्फर्म हे रॉंग यायला पाहिजे. ओके, आता याच्यात प्रॉब्लेम असा आहे की हे पण आन्सर रॉंगच येत आहे जेव्हा आपण सोल्युशन केलं. त्याच्यामुळे मी आता त्याच्यात ते काय स्टोरी लावतील, कोणाला मार्क द्यायचे कोणाला नाही ते माहीत नाही. बट बाय वॉचिंग समजा जास्त काही डिफिकल्टी निघली तर तुम्ही याला चूक म्हणू शकता, बिकॉज हे रिलेशन बनत नाही BYचं जर E दिलेलं असेल तर. कारण की काय, E = B × V आणि B काढायचं असेल तर तुम्हाला E/V करायला पाहिजे. ओके, दॅट्स इट. नेक्स्ट हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. एरिया अंडर द कर्व घेणार थर्मोडायनामिक्सचा, मोस्ट ऑफ द लोकांना जमला असेल. तर बेसिकली ही लेंथ तुमची 200 येऊन जाईल आणि ही लेंथ तुमची 3 होऊन जाईल. सायक्लिक प्रोसेस आहे ना, सायक्लिक प्रोसेस आहे, PV ग्राफ आहे, अतिशय इझी क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर येऊन जाईल 600. नेक्स्ट हा एक क्वेश्चन चेक करा. कन्सिडर दॅट अन इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अन एक्साइटेड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम विथ वेलोसिटी दिलेली. द रेडियस ऑफ द ऑर्बिट इज. अच्छा बघा, आता हे जे पॅटर्न आहे ना देण्याचा, हे JEEचा पॅटर्न आहे. ओके, हे तुम्हाला JEE टाईपला असतात असे प्रश्न. नाव आता म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढा, वायची व्हॅल्यू काढा, इथं बघा नंबर दिले, त्याच्यात चेंजेस करा. आता बेसिकली काय सांगितलंय, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अन एक्साइटेड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम विथ वेलोसिटी. एक सिंपल मी क्वेश्चन समजून सांगतो. आता या सर्कलवर एक इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय. बेसिकली जर एखादी गोष्ट रिव्हॉल्व करते तर आपल्याला सगळ्यात पहिले डाऊट काय आला पाहिजे, एखाद्या सर्कलवर एखादी गोष्ट रिव्हॉल्व करते त्याचा डाऊट काय असला पाहिजे, सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतंय. बेसिकली सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं. तर इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे, डेफिनेटली यांच्यात काय असणार, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग इथं तुम्ही कुलम्स लॉ लावणार आणि त्याला इक्वेट करणार, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स = सेंट्रिपिटल फोर्स. ओके, मग आता याच्यावरून हे R कॅन्सल करून तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला, आणि हा फॉर्म्युला आपण क्लासमध्ये पण भरपूर वेळेस घेत असतो. ओके, मग आता Rच्या सगळ्या व्हॅल्यू प्लेस केल्या तर तुम्हाला फायनली 1 हे आन्सर येऊन जाईल. नेक्स्ट आता इथं काय दिलंय, अ कार ट्रॅव्हल्स ऑन अ सर्क्युलर रेस ट्रॅक ऑफ अ रेडियस 50 मीटर विच इज बँक at an angle theta. The car travels at a speed of 10 मीटर/s. Then the wear and tear on the tires is minimum. अच्छा, एक फॉर्म्युला शिकवलं होतं आपण बँकिंग ऑफ रोडमध्ये, हा वाला, जेव्हा आपला म्यू फ्रिक्शन घेतलं नव्हतं आपण. ओके, तर मग हा जर फॉर्म्युला डायरेक्ट फॉर्म्युला आहे, तिथून tan θ काढू शकतो तुम्ही. tan θ काढलं, सगळ्या व्हॅल्यू प्लेस केल्या तर काय आन्सर येऊन जाईल, tan इनवर्स ऑफ 1/5. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. हा क्वेश्चन थोडासा पण इझी क्वेश्चन आहे. जेव्हा डायोड तुमचा फॉरवर्ड बायस होत असतो, बघा आता क्वेश्चन मी एकदा वाचून दाखवतो. 3 आयडेंटिकल डायोड, सारखे डायोड D1, D2, D3 आर कनेक्टेड अक्रॉस द बॅटरी ॲज शोन इन द फिगर. इफ द विड्थ ऑफ द डिप्लेशन ऑफ रिजन ऑफ द D1, D2, D3, W1, W2, W3, याची W1 आहे, याची W2 आहे आणि याची W3 रिस्पेक्टिव्हली, देन द करेक्ट ऑप्शन. बघा, फॉरवर्ड बायसमध्ये त्याची डिप्लेशन लेअर काय होत असते, कमी होत जाते, आणि रिव्हर्स बायसमध्ये डिप्लेशन लेअर काय होते, वाढत जाते. ओके, एक लिमिट येते, त्याच्यानंतर ब्रेकडाऊन होऊन जातं. दॅट्स इट, ही स्टोरी आपण पाहिली. आता बेसिक फक्त एवढं चेक करा की कोणता डायोड फॉरवर्ड बायस आहे, कोणता रिव्हर्स बायस आहे. तर पहिला हा रिव्हर्स बायस आहे म्हणजे याची डिप्लेशन लेअर काय होणार, वाढत जाणार. हा फॉरवर्ड बायस आहे म्हणजे याची डिप्लेशन लेअर कमी होत जाणार सर, याची कमी होत जाणार, याची काहीच होणार नाही. मग आता तिन्ही सारखे, तर याची वाढली, याचं चेंज नाही झाली आणि याची सगळ्यात कमी झाली. तर फायनल आन्सर
W3 इज ग्रेटर दॅन W. नेक्स्ट, अच्छा हा क्वेश्चन चेक करूया. सोपा क्वेश्चन आहे डायरेक्टली. बघा बेसिकली मायक्रोवेव्ह कशासाठी असतं, खाना गरम करने के लिए. UV रेज पाणी तुम्ही आता UV रेज अल्ट्राव्हायोलेट रेज लावून तुम्ही काय म्हणता UV प्रोटेक्टेड ते पाणी यूज करता. गामा रेज कॅन्सर आणि रेडिओ वेव्स AM. तर मला असं वाटतं मुलांनी दोन्ही केलेलं दिसत, तर हे थर्ड वाला आन्सर यायला पाहिजे. मी सगळ्याच आन्सर सांगून होतो, तुम्ही चेक करून घ्या. मायक्रोवेव्ह खाणे गरम करण्यासाठी, पाणी चेक प्युरिफाय करण्यासाठी, गामा रेज कॅन्सरसाठी, रेडिओ वेव्स AM FM. इंजिनिअरिंगला गेल्यावर तुम्ही हे खूप भरपूर कामं करतात. नेक्स्ट, यार सॉरी तुम्ही नीटला आहे, इंजिनिअरिंगला जाणार नाही आहात. ओके, सॉरी. नेक्स्ट, इवन तुम्हाला पण ते लागणारच आहे ते वेव्ज वगैरे, बघूया आपण नंतर त्याला. सो इथं काय दिलंय, एक सिम्पल, मी आता क्वेश्चन न रीड करता डायरेक्ट क्वेश्चन सांगतो. काय दिलेलं आहे क्वेश्चन, की एक बॉब आहे जो लटकवलेला आहे छोटासा स्मॉल, त्याला तुम्ही वेलोसिटी इलास्टिक कोलिजन झाले, दोघांचं मास सेम आहे. तर दोघांचं मास सेम आहे का, मास M ट्रॅव्हलिंग विथ हॉरिझॉन्टली, point mass of AM traveling horizontally with its the elastically, the bob B rides taking the acceleration due to gravity and neglecting the size of the bob. याची size, neglecting the size of the bob, the value of H is. ओके, हा बेसिक सिंपल इलास्टिक कोलिजन झालेलं आहे यांच्यामध्ये. तर हा येऊन याला टक्कर मारेल आणि याला ती वेलोसिटी देऊन टाकेल 10 मीटर पर सेकंड, आणि 10 मीटर पर सेकंड दिल्यानंतर हा कुठेतरी असा वरती जाईल आणि ही हाईट काढायला सांगितली. तर इनिशियली फक्त एनर्जी कन्झर्वेशन करायचं आहे तुम्हाला. ओके, हाफ MV² इक्वल्स टू mg, आणि दॅट्स इट. तुमचा आन्सर इथे येऊन जाईल 5. जास्त काही याच्यामध्ये आहे नाही, मी डायरेक्ट क्वेश्चन रीड केला आहे, तुम्ही पण ते क्वेश्चन रीड करू शकता, पण त्याचं हे आन्सर येऊन जाईल. ओके, लास्ट हा क्वेश्चन आहे आपला. हा क्वेश्चन थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आयडियल गॅस इज मेड अप ऑफ पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स, ईच ऑफ मॉलिक्यूल हॅज 3 translation, 3 rotation and F number of vibrational mode. Okay, F number of vibrational mode. If the ratio of heat capacity of the gas 8/7, then the value of F is, F आपण डिग्री ऑफ फ्रीडम साठी लावतो. ओके, पण ते स्मॉल f. आता हा गामाचा आणि F चा फॉर्म्युला आहे, इथून मी F काढलं 14 आलं. नेक्स्ट आता आपण ट्रान्सलेशन, रोटेशनल आणि इथं 2F, इथं F पाहिजे होता, मी व्हायब्रेशनल 2F. तर बेसिकली हे 3 आहे, हे 14 आले होते, हे 8 आले, 2 फी किती आलं 4. दॅट्स इट, हे तुमचा आन्सर. लास्ट आपला क्वेश्चन घ्यायचा राहिलेला आहे, जो 1 नंबरचा राहिला होता तो घेऊन टाकूया आपण. ओके, हा क्वेश्चन आय डोंट थिंक सो की खरं नीटच्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे. आणि कोण विद्यार्थी असेल, कोण लोक असतील ज्यांना पहिलाच हा क्वेश्चन आला आहे फिजिक्सचा, तर अवघडच जरा कंडिशन आहे. ठीक आहे, तुम्हाला काय दिलेलं आहे, तर इथे फंक्शन दिलेलं आहे म्यूचं. आपल्याला बेसिकली काय, अ पार्टिकल ऑफ मास M moves along a horizontal x-axis from x equals to 0 to x equal to L. The coefficient of kinetic friction varies as a function of, ओके, फ्रिक्शन जे आहे ते व्हॅरी करत आहे फंक्शन सोबत. आपण इतक्या वेळेस μS μKच्या ज्या व्हॅल्यू त्या फिक्स व्हॅल्यू घ्यायच्या. आता इथं म्यू चेंज होतं विथ रिस्पेक्ट टू x डिस्टन्स सोबत चेंज होते, वेअर μ0 अँड अल्फा आर कॉन्स्टंट आर ऑफ अप्रोप्रिएट डायमेन्शन, सो दॅट μKL इक्वल्स टू 0. ओके, ही कंडिशन फार महत्त्वाची का, जर नाही लक्षात आलं तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह नाही होणार. द टोटल वर्क डन बाय द फ्रिक्शनल फोर्स ड्युरिंग द मोशन N μ0 mgl, आणि एनची व्हॅल्यू काढायची. परत ते जे टाईपच क्वेश्चन आहे, मला वाटतं त्यांनी जेईचीच क्वेश्चन घेतली की काय माहिती. बघा बेसिक स्टोरी मी तुम्हाला समजून सांगतो. एक पार्टिकल आहे जो इथून इथपर्यंत गेला आहे, आणि तुम्हाला बेसिकली जे फ्रिक्शन कोएफिशियंट सांगितले ते μ0 मायनस अल्फा एक्स हे असं फंक्शन सोबत दिलं आहे. ओके, नाव बेसिकली आपल्याला माहिती आहे फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला काय, μ0 इंटू एन आहे, म्यू इंटू एन आहे. अच्छा, म्यूची व्हॅल्यू तुम्हाला दिली μ0 मायनस अल्फा एक्स इंटू एनची व्हॅल्यू किती असणार सर, mg आणि एन वरती असेल तर एनची व्हॅल्यू mg असणार. बघ आता इथे एक मेन कॉन्सेप्ट आहे, ही कंडिशन दिलेली, ही कंडिशन जर नाही लक्षात आली तुम्हाला तर तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह नाही होणार. μKL इक्वल्स टू 0 सांगितले. ओके, म्हणजे जेव्हा L ला जाऊन पोहोचला असेल त्यावेळेस इथं x ची व्हॅल्यू L करा, आणि तेव्हा ही व्हॅल्यू काय झाली असेल 0 झाली असेल. दॅट्स इट. इथून अल्फाची व्हॅल्यू निघेल आणि ती अल्फाची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशनमध्ये प्लेस करा. ओके, आता वर्क डन काढायला सांगितले तुम्हाला, वर्क डन इक्वल्स टू मायनस ऑफ एफ आर इंटू डी एक्स. हा क्वेश्चन ग्राफनी पण सॉल्व्ह होतो, बट
ग्राफ कधी कधी मुलं कन्फ्यूज करतात आणि चुकून बसतात. सो बेसिकली स्टँडर्ड मेथड जी आहे त्यांनीच करूया आपण. सो म्यू नॉट अल्फा एक्स डी एक्स एम जी. ओके, एम जी तुम्ही इथे घेणार आणि म्यू नॉट हे सगळे व्हॅल्यू मी इथे घेतलंय. फायनली मी याचं इंटिग्रेशन काढत काढत इथपर्यंत आलोय आणि मला फायनली हे आन्सर आलंय. ओके, मॅग्निट्यूडच विचारले तर 1/2, तर माझ्या मते 1/2 हे आन्सर. आय होप सो मी सगळे तुम्हाला कॉन्सेप्ट समजून सांगितले आहेत. सगळे आन्सर्स चेक करा. हा क्वेश्चन पेपर माझ्या मते थोडासा हार्ड आहे. यामध्ये मी असं समजून सांगेल की एक 15 ते 16 क्वेश्चन्स इझी आहेत जे सॉल्व्ह होण्यासारखे आहेत. काही क्वेश्चन मॉडरेट आहेत, लाईक 10-12 क्वेश्चन मॉडरेट आणि बाकी काही क्वेश्चन सगळे डिफिकल्ट आहेत. सो जास्त म्हणजे मी इथं असं म्हणेल की तुम्ही जे काही केलं होतं ते तुम्ही केअरफुली किती प्रकारे चांगल्या प्रकारे केलं होतं याच्यावर तो सगळा खेळ आहे. आणि क्वेश्चन्स यावेळेस जे आले ते थोडेसे मोठाले आले. तर तुम्हाला पूर्ण क्वेश्चन रीड केल्याशिवाय क्वेश्चनचं हे करता येत नाही. ॲक्च्युली या क्वेश्चन पेपर हार्डच आहे. कोणी म्हणत असेल फार सोपा आहे, तर आय डोंट नो त्यांचं काय मत आहे, बट क्वेश्चन पेपर हा हार्डच आलेला आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू.